नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले, सदा श्रवणे पाविचे निश्चयासी, धरी सज्जनी संगती धन्य होसी. परमात्म्याशी भेट झाल्यानंतर होणाऱ्या अवस्थेचे सुखाचे वर्णन मागील 2 श्लोकात समर्थांनी सांगितले आहे. या श्लोकात ती अनुभूती टिकून राहण्यासाठी आपण नेमके काय केले पाहिजे ते समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात की हे गूढ ज्ञान तुला प्राप्त झाले हे खरे आहे. यासाठी तू फार मोठा त्याग केला आहेस. सहजासहजी हे ज्ञान तुला प्राप्त झालेले नाही. यासाठी तू प्रपंचाचा त्याग केलास, देहसुखाचा त्याग केलास, अहंकार टाकून दिला, मनामधले जे द्वंद्व होते ते तू अभ्यासाने नाहीसे केलेस, मनाला वळण लावले, माणसाच्या रूपात जन्माला येण्याचे गुपित तू शोधून काढले, आत्मा व परमात्मा यांचे नाते तुला कळले, देह नाशवंत आहे हे तू जाणून घेऊन देहाच्या सुखाला मूठमाती दिलीस, ऐहिक सुखांचा त्याग केलास, लोकात असूनही एकांतात असल्यासारखा वागलास, देहात असूनही विदेहीपणाने जगलास. तुझी वाटचाल देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे झाली. सर्वात आधी तू स्वतःला गुरु मिळवण्यासाठी पात्र केलेस. यानंतर तुला सद्गुरू मिळाला. त्याच्या मार्गदर्शनाखाली तुला हे गूढ ज्ञान प्राप्त झाले. एका वेगळ्या आनंदाची, चिरंतन अशा परमोच्च सुखाची अनुभूती तू घेतलीस व मानवी जीवन तू धन्य केलेस. या अवस्थेत आल्यावर समर्थ आपल्याला सावधान करतात की बाबा रे, एवढ्या मोठ्या त्यागातून तू जे मिळवलेस ते तू टिकवून ठेवले पाहिजेस. कारण एकदा जरी तू ते मिळवलेस तर ती अवस्था व ते ज्ञान टिकून राहण्यासाठी तुला अंतःकरणापासून प्रयत्न केले पाहिजेत. कारण ते सुख केव्हाही षड्रिपूंच्या प्रभावामुळे हिरावले जाऊ शकते. ऐहिक ज्ञान जे आहे ते आयुष्यभर टिकते. उदाहरणार्थ, तुम्ही डॉक्टर असाल तर डॉक्टरकीचे ज्ञान तुमच्याजवळ आयुष्यभर राहते. यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागत नाहीत. पारमार्थिक सुखाचे मात्र तसे नसते. कारण आजूबाजूची परिस्थिती, दबा धरून बसलेले षड्रिपू, ताब्यात नसलेले मन अशा अनेक गोष्टीतून मिळवलेले ज्ञान टिकून राहीलच असे नाही. म्हणून ते जसे प्रयत्नपूर्वक मिळवले तसेच ते प्रयत्नपूर्वक टिकवले पाहिजे. यासाठी सद्विचारांचे, संतांच्या विचारांचे हे श्रवण कायम झाले पाहिजे. त्यामुळेच मन स्थिर होईल. नेहमी जर आपण संतांकडून भगवंताचे विचार ऐकले, त्याची उपासना सुरू ठेवली तरच ते ज्ञान टिकून राहील. अन्यथा पुन्हा आपण पूर्वपदावर येऊ. विश्वामित्रांसारख्या तपस्वीचे उदाहरण आपल्याला माहीत आहेच. एवढ्या मोठ्या तपस्वीचा तपोभंग एका अप्सरेने केला व त्यामुळे त्यांची तपश्चर्या अर्धवट राहिली हे आपण जाणतोच. यासाठी संत विचार, भगवंतांचे विचार ऐकले पाहिजेत. त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे. यासाठी समर्थांनी सुचवले की सदा संगती सज्जनांची धरावी. सज्जनांच्या, संतांच्या सहवासामुळे आपले आचरण शुद्ध राहते व एखाद्या वेळेस जरी मन भरकटले तरी संत मार्गदर्शन करून आपल्याला पूर्वपदावर आणतात, आपल्या चुका दुरुस्त करतात. यासाठी संतांची, सज्जनांची संगत कायम ठेवून मानवी जीवन धन्य करावे असे समर्थ सांगतात. जय जय रघुवीर समर्थ.